गंभीर गुन्ह्यात कलम 164चे महत्त्व काय? फिर्यादी आणि मुख्य साक्षीदाराने या कलमानुसार जबाब का नोंदवावा? समजा एखाद्या व्यक्तीसोबत खूप मोठा गुन्हा घडला किंवा एखाद्याने स्वतःच्या डोळ्यांनी एक भयंकर गुन्हा घडताना पाहिला. ती व्यक्ती पोलिसात जाते, तक्रार करते, पण कोर्टात खटला सुरू व्हायला वर्ष 2 वर्ष लागतात. या काळात आरोपी मोकळा असेल तर तो काय करेल? तो फिर्यादीला धमकावण्याचा प्रयत्न करेल, पैशांचे आमिष दाखवेल किंवा मुख्य साक्षीदारावर दबाव आणेल. आणि शेवटी काय होते? भीतीच्या पोटी किंवा दबावामुळे साक्षीदार कोर्टात आपली साक्ष बदलतो, केस हरते आणि आरोपी सुटतो. असे होऊ नये म्हणून आपल्या कायद्यात एक अतिशय मजबूत हत्यार दिलेले आहे, ज्याला म्हणतात कलम 164चा जबाब, स्टेटमेंट अंडर सेक्शन 164. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की 164चा जबाब म्हणजे काय, तो खटला सुरू होण्यापूर्वी दिलेली साक्षच का मानली जाते आणि फिर्यादी किंवा मुख्य साक्षीदाराने हा जबाब का नोंदवला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती कधी ना कधी तुमच्या किंवा तुमच्या परिचितांच्या नक्कीच कामी येऊ शकते. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी सोप्या भाषेत समजून घेऊया की हा 164चा जबाब म्हणजे नेमकं काय असतो. जेव्हा पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात तेव्हा ते कलम 161नुसार साक्षीदारांचे जबाब नोंदवतात. हा जबाब म्हणजे 161चा जबाब पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधिकाऱ्यांसमोर लिहिला जातो. पण कलम 164चा जबाब हा पोलिसांसमोर नाही तर थेट कोर्टात न्यायाधीशांसमोर म्हणजेच मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवला जातो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा जबाब लिहून घेण्यापूर्वी न्यायाधीश त्या व्यक्तीला शपथ देतात. म्हणजेच मी जे काही सांगेन ते खरे सांगेन अशी प्रतिज्ञा देऊन, म्हणजे अशी प्रतिज्ञा घेऊनच हा जबाब नोंदवला जातो. म्हणूनच याला कायद्याच्या भाषेत न्यायालयीन पुरावा, ज्युडिशियल एव्हिडन्स असे म्हटले जाते. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल किंवा हा प्रश्न येईल की खटला तर नंतर सुरू होणार आहे, मग हा जबाब आत्ताच का, म्हणजे सुरुवातीलाच का? तुमचा हा प्रश्न 100% बरोबर आहे. त्याचे उत्तर असे आहे की 164चा जबाब म्हणजे खटला चालू होण्यापूर्वी न्यायाधीशांसमोर दिलेली एक प्रकारची साक्षच. आता मी असे का म्हणतो आहे, म्हणजे त्याला आपण साक्ष असं का म्हणतो आहे, याचे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले कारण, प्रतिज्ञापत्राचे वजन. पोलिसांसमोर दिलेल्या जबाबाला कोर्टात पुराव्याची किंमत नसते, कारण पोलिसांनी मारहाण करून किंवा धाक दाखवून तो लिहून घेतला असू शकतो, असा संशय असू शकतो किंवा तसा असू पण शकेल. पण न्यायाधीशांसमोर दिलेला जबाब हा पूर्णपणे स्वेच्छेने आणि शपथेवर दिलेला असतो. दुसरे कारण, खोटी साक्ष दिल्यास थेट जेल. जर कोणी पोलिसांसमोर खोटे बोलले तर लगेच कारवाई होत नाही किंवा तसे ते सिद्ध पण करता येत नाही. पण जर तुम्ही 164च्या जबाबात न्यायाधीशांसमोर खोटे बोललात किंवा आधी एक सांगितले आणि नंतर कोर्टात दुसरेच बोललात तर कोर्ट तुमच्यावर खोटी साक्ष देण्याअंतर्गत थेट खटला भरून तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते. तिसरे कारण, उलट तपासणीत वापर. जेव्हा मुख्य खटला सुरू होईल तेव्हा आरोपीचे वकील तुमच्या या जबाबाचा वापर करून तुमच्यावर दबाव आणू शकत नाहीत, कारण तुम्ही आधीच न्यायाधीशांसमोर सर्व लिहून दिलेले असते. तुमच्या जबाबाचे पुष्टीकरण करण्यासाठी हा जबाब मैलाचा दगड ठरतो. म्हणजे काय की तुमची साक्ष ही खरी आहे व मी योग्यच बोलतो आहे हे ठरवण्यासाठी हा जबाब खूप महत्त्वाचा असतो. आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. फिर्यादीने आणि मुख्य साक्षीदाराने हा जबाब का नोंदवला पाहिजे, याचे महत्त्व काय? नंबर 1, साक्षीदाराला फितूर होण्यापासून रोखण्यासाठी. म्हणजे काय? होस्टाईल होण्यापासून. गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी खूप प्रभावशाली असेल तर तो नंतर साक्षीदारांना विकत घेण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करतो. जर 164चा जबाब आधीच नोंदवला असेल तर साक्षीदाराला नंतर कोर्टात सहजासहजी आपली बाजू बदलता येत नाही, त्यामुळे केस मजबूत राहते. नंबर 2, वेळेच्या विस्मरणापासून. म्हणजे काय? वेळेच्या विस्मरणापासून वाचण्यासाठी. आपल्या देशात कोर्ट कचेऱ्यांचे खटले वर्षानुवर्षे चालतात.
5 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलवले जाईल तेव्हा तुम्ही घटनेचे बारीक तपशील विसरू शकता. पण 164च्या जबाबात घटनेच्या काही 164चा जबाब हा घटनेच्या काही दिवसातच नोंदवलेला असतो. त्यामुळे सगळी ताजी आणि अचूक माहिती त्या जबाबात सुरक्षित राहते. नंबर 3, संवेदनशील गुन्ह्यामध्ये महिलांचे संरक्षण. महिलांवरील अत्याचार जसे की बलात्कार किंवा विनयभंग यासारख्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये पीडितेचा 164चा हा जबाब नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे. यामुळे पीडितेवर नंतर सामाजिक किंवा कौटुंबिक दबाव आणून तिला साक्ष बदलण्यास भाग पडता येत नाही. नंबर 4, आणीबाणीच्या परिस्थितीत अंतिम साक्ष. काही दुर्दैवी प्रसंगात समजा 164चा जबाब नोंदवल्यानंतर आणि मुख्य खटला सुरू होण्यापूर्वी मुख्य साक्षीदाराचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो बेपत्ता झाला, अशावेळी न्यायाधीश 164च्या जबाबालाच त्याची अंतिम साक्ष मानून आरोपीला शिक्षा देऊ शकतात. विचार करा हा जबाब किती शक्तिशाली आहे. थोडक्यात सांगायचे तर 164चा जबाब म्हणजे भविष्यातील संभाव्य धोके, दबाव आणि विस्मरण टाळण्यासाठी न्यायालयात आधीच सुरक्षित करून ठेवलेली तुमची खरी साक्ष असते. गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी हे कायदेशीर शस्त्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे 164चा जबाब नक्की द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात कायद्याविषयी, कोर्ट कचेरीच्या प्रक्रियेविषयी काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये लिहा. आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जनहितार्थ जारी चॅनेलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. नेहमी लक्षात ठेवा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.